प्रिय बाबा, तुम्हाला तुमच्या लाडक्या पियूचा शीर्षाष्टांग दंडवत. तुम्हाला पत्र लिहावे असं माझं वय नाही. मी तर अजूनही प्राथमिक शाळेतच शिक्षण घेतो आहे. माझं शिक्षण सुरू असताना माझं खेळणं मला प्रिय आहे. मला मैदानावर खेळायला खूप आवडते. बाबा, मैदानावर माझे मित्र मला भेटतात. मनसोक्त खेळायला मिळते. मैदानावर असले की कसलाच ताण नसतो. मला शाळेतील अभ्यासाबरोबर खेळणे खूप आवडते. पण अभ्यास अभ्यास आणि अभ्यास याचा खरंच कंटाळा आला आहे. खरं सांगू बाबा, शाळामधील अभ्यासाच्या अभ्यासाने मला अभ्यासाचीच भीती वाटू लागली आहे. सकाळी लवकर उठायचं, शिकवणीला जायचं, तिथूनच पुन्हा शाळेची वाट धरायची. सायंकाळी पुन्हा शिकवणी, रात्री पुन्हा अभ्यास. रात्री मला झोप येते तरी पण अभ्यास सुटत नाही. दिवसभर शिकणे कमी की काय, म्हणून रात्रीही अभ्यासाच्या चक्रातून सुटका होत नाही. बाबा, खरंच काय अपेक्षित आहे हो तुम्हाला माझ्याकडून? माझ्या पहिल्या नंबरमध्ये तुमची प्रतिष्ठा सामावलेली आहे. माझ्या शिक्षणाच्या साऱ्या प्रवासात मी सतत वरच्या क्रमांकावर असावे म्हणून तुम्ही मला हवे ते आणून देता. घरात अभ्यासाच्या खोलीत माझ्या वजनापेक्षा अधिक पुस्तकं, वह्या आणि इतर साहित्य झाले आहे. तुम्ही अभ्यासासाठी नको असलं तरी तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी कितीतरी वस्तू आणून ठेवल्या आहेत. सारी खोली अभ्यासाच्या वस्तूंनी भरून गेली आहे. मला खोलीत ते सहार पाहिले की भीती वाटते. खोलीत गेले की अभ्यासाचा खूप ताण येतो. मला तुम्ही हव्या त्या वस्तू आणून दिल्या म्हणजे सारं झालं असं तुम्हाला वाटते का बाबा? बाबा, माझ्या यापेक्षा खूप वेगळ्या गरजा आहेत हो. मला तुमच्याबरोबर फिरायला यायचे आहे, बागेत जायचे आहे, उडणारे पक्षी पाहायचे आहे, जनावरांचा गोठा पाहायचा आहे, ताजे गरम दूध प्यायचे आहे, खूप खूप खेळायचे आहे, गावी असलेल्या आजी आजोबांना भेटायचे आहे, त्यांच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, आजीच्या मांडीवर बसून मला गोष्टी ऐकायच्या आहेत. माझ्या आजोबांनी जवळ घेऊन माझा पापा घ्यावा असे वाटते आहे. मला त्यांचे बोट धरून मंदिरात जायचे आहे, त्यांच्या मांडीवर मला खूप खूप खेळायचे आहे. पण तुम्ही मला तर अभ्यासाच्या नावाखाली बाहेरही पडू देत नाही. आपल्या घरी कोणी आले तर मला त्या पाहुण्यांशी बोलावेसे वाटते, त्यांना पाहावेसे वाटते. पण तुम्हाला अभ्यास महत्त्वाचा वाटतो. खरंच तुम्हाला माझ्या आनंदापेक्षा अभ्यास महत्त्वाचा वाटतो का बाबा? बाबा, मला खरंच जगायचे आहे आणि माणूस बनायचे आहे. मला आनंदाने जीवन वाटात चालायचे आहे. मला आनंदाने शिकायचे आहे. माझ्या गतीनं मला शिकायचं आहे. मला उद्या काय व्हायचे हे मला ठरवू द्या. मी काय होणार हे तुम्हीच ठरवणार. मी कोणते कपडे घालायचे, मी कोणत्या शाळेत जायचं, मला काय आवडते, मी काय शिकायचं, मी काय व्हायचं हे सारे तुम्ही ठरवणार आहात का? माझ्या आवडीनिवडीपेक्षा तुमच्या आवडीनिवडी माझ्यावर लादण्यात तुम्हाला खरंच आनंद मिळत असेल का? तुम्हाला माझ्या जीवनात आनंदापेक्षा तुम्हाला माझे भविष्य अधिक महत्त्वाचे वाटते का? माझे भविष्य म्हणजे केवळ श्रीमंतीची वाट आहे का? पैसा मिळाला, मोठा बंगला, गाडी मिळाली म्हणजे तुम्ही इतिकर्तव्य पूर्ण झाले असे मानता का? मात्र माझी ती गरज नाही. मला अगदी साधी शाळा चालेल. हवे तर मी पायी चालत जाईन. मात्र बाबा, तुम्ही मला फक्त वेळ द्या. मला माझ्या वाटा चालण्याचं स्वातंत्र्य द्या. मी इतिहास घडवेन. माझ्या अभिरुचीच्या क्षेत्रात मी स्वतःला सिद्ध करेन. पण तुम्ही आज ज्या वाटेने जात आहात त्या वाटांमुळे मी जिवंत असलो तरी खरंच मेल्यासारखं जगत असतो. जीवनात आनंद, स्वातंत्र्य नसेल तर ते जगणं मृत्यूसारखंच आहे. तुम्हाला खरंच नाव मोठं करणारा मुलगा हवा आहे ना? तर मला माझ्या वाटेने प्रवास करू द्या प्लीज. मला स्वतःला घडवायचं आहे. मला आकाशाला गवसणी घालायची आहे. मला उंच उंच भरारी घ्यायची आहे. प्लीज बाबा, द्याल ना मला साथ? कराल ना माझी कामना पूर्ण? तुम्ही फक्त हो म्हणा. आणि हो बाबा, शिक्षण म्हणजे काय हे जरा समजून घ्या ना. जिजूबाईंनी सांगितलेलं शिक्षण, कृष्णमूर्तींनी सांगितलेल्या शिक्षण विचाराची वाट चालूया. म्हणजे तुम्हाला तुमचा पियू उद्या माणूस झालेला अनुभव असेल. आवडेल ना तुम्हाला चांगलं माणूस झालेलं? चला, खूप बोललो आहे, मला माफ करा. पण माझ्या मित्राला
अभ्यासाच्या स्पर्धेतून मृत्यूचा सामना करावा लागला म्हणून हे पत्र लिहितो आहे. मला समजून घ्याल असा विश्वास व्यक्त करतो. तसं घडेल तर तुम्ही माझे सर्वात आवडते बाबा व्हाल. अर्थात आजही तुम्ही आवडता. लव यू बाबा. लव यू बाबा.